मंडळी नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व। एक न्यू व्हिडिओ आणि आजची जी बाईकचा रिव्ह्यू करणार आहोत आपण, ती म्हणजे तुमची TVS ची रॉनिन न्यू बाईक। आणि एक न्यू सेगमेंटमध्ये बाईक लॉन्च केली TVSने, ती म्हणजे तुमचं क्रुझर सेगमेंट। क्रुझर सेगमेंटमध्ये जर बघितलं आत्तापर्यंत TVS प्रॉबेबली जे उतरायचं ते तुमची स्पोर्टिंग DNAच्या बाईक्स असायच्या, रेसिंग बाईक्स। तुमची RR 310 झाली, तुमची 164 वोल्ट झाली अपाचेची, या सगळ्या बाईक्स असायच्या। पण यावेळेस एक न्यू सेगमेंट ॲड ऑन केलं आहे TVSने, जे की क्रुझर सिटी राईडसाठी प्रेफरेबल, ज्यांना कोणाला हायवे राईड करायची असेल किंवा थोडं ऑफ रोडिंग काइंड ऑफ थिंग करायचं असेल त्यांच्यासाठी ही बाईक TVSने लॉन्च केली आहे। आणि आता याच बाईकबद्दल आज पूर्ण रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, त्यासाठी जर चॅनल नवीन असाल तर पहिलं चॅनल सबस्क्राईब करून द्या, बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करून द्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा। रॉनिनबद्दल जर बोललो, तुम्हाला 3 व्हेरियंटमध्ये ही बाईक भेटते आणि एक शोरूम प्राइजेस तुमची स्टार्ट होते 1,49,000 टू 1,70,000 पर्यंत। आणि 3 वेगवेगळ्या सेगमेंट जर तुम्हाला डिफरन्स सांगण्यात आलं व्हेरियंट्समध्ये, तर जे तुमचं टॉप व्हेरियंट आहे त्याच्यात तुम्हाला ड्युएल टोन विथ ड्युएल चॅनल ABS, जे सेकंड टॉप आहे त्याच्यात तुम्हाला सिंगल टोन विथ ड्युएल चॅनल ABS, आणि तुमचं जे बेस व्हेरियंट आहे त्याच्यात तुम्हाला सिंगल टोन आणि नो चॅनल ABS अशी ब्रेकिंग सिस्टीम आणि कलर फॉर्मेशन भेटतं। आणि त्याच्यानंतर जे बघितलं आपण, गाडीला बघितलं, फ्रंट चेसेस बघितली, गाडीची फ्रंट प्रोफाईल बघितलं, तर तुम्ही जेव्हा बघता फ्रंटला तुम्हाला इथं प्रॉपर एक LED हेडलाईटचं चेंबर भेटतं प्रॉपर, ज्याच्यात एक न्यू स्पोर्टिंग DRL तुम्ही म्हणू शकतात। आणि याला TVSने नाव दिलं आहे टी फेसिंग DRL। त्यानंतर हे तुमचे दोघं खालचे लो बीम आणि हे हाय बीमसाठी लाईट, आणि एक पर्टिक्युलर एक वेगळं लुक वाटतो बिकॉज ऑफ द DRLs। इंडिकेटर्स तुम्ही बघू शकतात, एक युनिक काइंड ऑफ पॅटर्न तुम्हाला इंडिकेटर भेटतं आहे, आणि एक वेगळं LED फॉर्ममध्येच इंडिकेटरसुद्धा। जे तुमचे शॉकअप्स आहे ते तुमचं गोल्डन कलरमध्ये तुम्हाला हे शॉकअप्स भेटतात। शोवाचे शॉकअप्स तुम्हाला भेटतात मित्रांनो, जे की एक पर्टिक्युलर सस्पेन्शनसाठी खूप चांगलं मानले जातात सेगमेंट्समध्ये, बाईक सेगमेंट्समध्ये। त्यानंतर तुमचं मडगार्ड, फ्रंट मडगार्ड तुम्हाला भेटतं। तुम्हाला 70 इंचचं फ्रंट व्हील भेटतं, तुम्हाला डिस्क ब्रेक पुढे फ्रंटलासुद्धा रिअरलासुद्धा, दोघं तर तुम्हाला ड्युएल चॅनल ABS आहे बिकॉज हे टॉप व्हेरियंट आहे आपलं TVS रॉनिनचं। आणि जे तुम्हाला इंजिन भेटतं आहे ते तुमचं 225 cc इंजिन भेटतं याच्यात, आणि जिथे पॉवर जनरेट करते 20 PS पॉवर समथिंग जनरेट होते तुमची। आणि जे तुमचं टॉक आहे ते 19 न्यूटन मीटरचं तुमचं टॉक भेटतं। पॉवर वाईज तुम्ही गाडी बोलले तर तुम्ही पळवणारी गाडी नाही आहे, पण यस जे तुमची डिलिव्हरी होणारी जी तुमची पॉवर जनरेट होते आणि जी तुम्हाला डिलिव्हरी भेटते पॉवरची एक पर्टिक्युलर चांगली भेटणार आहे। आणि त्याची इन्फॉर्मेशन आम्ही पुढे राईड इम्प्रेशनमध्ये तुम्हाला देऊच, ह्याच व्हिडिओमध्ये पुढे एक राईड इम्प्रेशनसुद्धा बघू आणि त्याच्यात तुम्हाला अजून माहिती द्यायचा प्रयत्न करू। त्यासोबतच इंजिनला लावून म्हटलं, जे तुमचे 5 स्पीड ट्रान्समिशन तुम्हाला गिअरबॉक्स भेटतं, ते गिअरबॉक्स एक तुम्हाला म्हणून स्मूथ शिफ्टिंग आहे गिअर्समध्ये। आणि त्याच्यानंतर जर आता बोलण्यात आलं मेन म्हणजे तुमचं जे की आहे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर जर बघितलं तुम्ही, तर तुम्ही जर बघितलं एक प्रॉपर डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर तुम्हाला भेटतं, जे की थोडं मोठ्या साईजमध्ये। आणि आता पर्टिक्युलर जे की क्रुझर बाईक्स आहेत, स्क्रॅम्बलर ज्या बाईक्स असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला असं जाता इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर बघायला भेटलं, जसं की तुमचं हंटर 350मध्ये होतं, मेटिओर 350मध्ये होतं, आणि त्यानंतर आता TVSने सुद्धा एक पर्टिक्युलर असंच एक तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर भेटणार आहे, ज्याच्यात तुम्हाला वरती सगळे इंडिकेशन्स भेटतात, फ्युएल इंडिकेशन, त्यानंतर टर्न इंडिकेटर, न्यूट्रल वगैरेची इन्फॉर्मेशन, ABSची इन्फॉर्मेशन। त्यानंतर खाली हे तुमचं RPM मीटर डिजिटल फॉर्मॅटमध्ये, इथं टाईम, त्यानंतर इथं तुमचं स्पीड, इथं तुमचं किलोमीटर रन झाली, इथं फ्युएलची इन्फॉर्मेशन, ॲव्हरेज स्पीड तुम्हाला भेटतात, इथं गिअर कुठल्या पोझिशनला आहेत ते, आणि इथं तुम्हाला 2 मोड्स भेटतात मित्रांनो गाडीचे, एक अर्बन आणि एक रेन। हे 2 मोड्समध्ये तुम्हाला भेटते TVS रॉनिन 225, आणि ज्याच्यामुळे की तुम्ही म्हणू शकता की तुमची चॅनल जे की ABS आहे, ABSचा परफॉर्मन्स वाढतो दोघं मोड्समध्ये। आणि त्यामुळे आणि ही तुमची जी ब्लूटूथ इंडिकेशन तुम्ही बघताय ते तुमचं इंडिकेशन आहे, जे तुमचं स्मार्ट कनेक्ट तुम्हाला भेटतं TVS थ्रू। आणि त्या स्मार्ट कनेक्टमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या बाईकशी कनेक्ट करू शकतात, नेव्हिगेशन म्हणा, बाकी काही व्हॉईस कमांड म्हणा, तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता। आणि व्हॉईस कमांडसाठी तुम्हाला हे जे आय बटन आहे, आय बटनला प्लेस करून ठेवल्यावर तुमचं जो मोबाईल कनेक्टेड राहतं त्या मोबाईलमध्ये तुम्ही कमांड दिल्यानुसार तुम्हाला ह्या ठिकाणी पॅनलवर त्या गोष्टींची इन्फॉर्मेशन यायला सुरू होऊन जाते। तर ही तुम्हाला एक ॲडिशनल गोष्ट म्हणू शकता, एक इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट ॲड होऊन जाते तुमचं TVS रॉनिनमध्ये। त्यानंतर तुम्ही मोड्स वगैरे चेंज करायचे, ट्रिप A, ट्रिप B, हे सगळी माहिती तुम्ही इथून चेंज करू शकता। आणि सेटसाठी हे बटन, ही एक प्रॉपर तुमची इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर झालं TVS रॉनिनचं। आणि जर तुम्हाला एक्झॉस्ट जर तुम्ही बघितला खूप सायलेंट स्टार्ट आहे मित्रांनो गाडीचा, खूप सायलेंट स्टार्ट आहे, तुम्हाला फील पण होते की गाडी स्टार्ट होते का नाही होते।
बेस्ट गोष्ट राहते मित्रांनो, व्हायब्रेशन्स तुम्हाला भेटत नाही इनिशियल स्टेजला सुद्धा. आता राईड इम्प्रेशनमध्ये बघूच आपण व्हायब्रेशन वगैरे कसे आहेत. तर त्यानंतर जर बोलण्यात आलं गाडीच्या पेट्रोल टँकबद्दल तर तुम्हाला 14 लिटरची पेट्रोल टँक भेटते. त्यासोबतच जर त्यानंतर आलं सीटवर, जर सीट तुम्ही म्हणू शकता की खूप प्रॅक्टिकल सीट आहे मित्रांनो. जसं तुम्हाला जे क्रुझर बाईक्स राहतात तसं तुम्हाला सीट इम्प्लिमेंटेड केलं आहे, पण खूप चांगली तुम्हाला बसण्याची सिटिंग भेटणार आहे रायडरसाठी सुद्धा आणि पिलियनसाठी सुद्धा. विथ तुम्हाला एक ग्रॅब हँडल आहे, ते पण एक प्रॉपर ॲल्युमिनियममध्ये मित्रांनो, ज्यामुळे तुम्ही म्हणू शकता की प्रॉपर राहील. मागच्याला बसणाऱ्याला सुद्धा सेफ्टी गोष्ट भेटेलच. त्याच्यानंतर 160 kgची तुम्हाला वेट भेटते या गाडीचं. आणि जर तुम्ही वेट वाईज बघितलं, गाडीची चेसिस वगैरे बघितली, खूप तुम्हाला प्रॅक्टिकल वाटते मित्रांनो. असं तुम्हाला वाटत नाही खूप हेवी बाईक आहे, प्रॉपर एक बाईक वाटते. त्याच्यानंतर जर बघितलं गाडीच्या रिअर साईडला, जी रिअर साईडचा टेल लॅम्प आहे, एक समथिंग युनिक टेल लॅम्प मित्रांनो. युनिक DRL, युनिक टेल लॅम्प, युनिक हेडलाईट, ह्या गोष्टी घेऊन रॉनिन आली. बघू शकता तुम्ही, एक तुम्हाला सीटच्या खाली जे तुमचं बॅकलाईट टेल लॅम्प भेटतो, टेल लाईट भेटतं आणि एक प्रॉपर खूप चांगल्या शेपमध्ये आणि खूप चांगले असतं. LED असल्यामुळे इंडिकेटर्स आम्ही आधीच बोललो. इथं तुम्हाला खाली मडगाडवर TVSची बॅचिंग आणि मेटल याच्यात तुम्हाला हे मडगाड भेटणार आहे रिअर साईडचं. एक चांगली गोष्ट म्हणू शकतात. एक्झॉस्ट आम्ही तुम्हाला ऐकवलंच, तुम्ही एक्झॉस्टचाही शेप बघू शकतात, एक चांगला पर्टिक्युलर शेप एक्झॉस्टचा. त्याच्यानंतर जे तुमचं व्हील आहे मित्रांनो, जे तुमचं टायर आहे 130/70 इंचेसचं तुम्हाला टायर सेक्शन भेटतो आणि 70 इंचेसचं तुम्हाला हे टायर आहे आणि खूप ब्रॉड शेपमध्ये टायर आहे. आणि ड्युएल चॅनल ABS असल्यामुळे, टॉप व्हेरियंट असल्यामुळे ड्युएल चॅनल ABS तुम्हाला भेटतात. कॅलिपर तुम्हाला रिअर साईडचं जे तुम्हाला सस्पेन्शन भेटतं ते शोवाचंच भेटतं, जे की तुम्हाला 7 स्टेप मोनोशॉक सस्पेन्शन भेटतं रिअर साईडसाठी. त्यामुळे ॲज कम्पेअर टू सस्पेन्शन वगैरे या गोष्टींसाठी जर बघितलं तुम्ही TVS रॉनिन खूप चांगली भेटणार आहे. आणि परफॉर्मन्स डिलिव्हरीसुद्धा चांगली एक्सपेक्ट करू शकतो, बिकॉज इंजिन खूप चांगलं आहे, पॉवर खूप चांगली जनरेट करते आणि टॉर्क खूप चांगलं प्रोड्यूस होतो आहे. राईड इम्प्रेशनमध्ये आत्ता आपण जी गाडी राईड केली त्याच्यावरून आम्ही तुम्हाला एक सांगू शकतो, गाडीची गिअर शिफ्टिंग खूप स्मूथ आहे, खूपच जास्त स्मूथ आहे. जेव्हा गिअर शिफ्ट करता तुम्ही तुम्हाला वाटतसुद्धा नाही की गिअर शिफ्ट होत आहेत, असं मध्ये काय अटकायचा विषय नाही आहे. मोड्स ट्राय केले, अर्बन रेन, ABSचा थोडा फरक पडतो आणि त्यामुळे येस थोडं वाटतं राईड करताना, जास्त नाही पण थोडाफार फरक वाटतो. त्याच्यानंतर पॉवर जी डिलिव्हर होते, जी तुमचं इंजिन आहे त्याच्यात जी पॉवर जनरेट होते, जी पॉवर डिलिव्हर होते गाडीमधून, ती खूप चांगली आहे, प्रेफरेबल आहे. तुम्ही 4th गिअरवर पूर्ण दिवसभर गाडी चालू शकतात, काहीच इश्यू होणार नाही, बिकॉज तुम्हाला गिअरची जॅमिंग वगैरे वाटत नाही. प्रॉपर स्मूथ बाईक वाटेल तुम्हाला सिटी राईडरसाठी सुद्धा आणि बाहेरसुद्धा. ब्रेकिंगबद्दल फ्रंट ब्रेक खूप चांगले काम करतात, रिअर ब्रेकसुद्धा खूप चांगले काम करतात, अजून इम्प्रूव्ह होऊ शकले असते. आणि जी तुमची हिटिंग इश्यू आहेत, एवढा तर वाटत नाही जास्त हिटिंग इश्यू येईल, बट एक मोठी लाँग राईड नंतरच ते कळेल. शॉर्ट राईडमध्ये आम्ही जास्त काही सांगू शकत नाही हिटिंग इश्यूबद्दल. तर ही सगळी माहिती आम्हाला वाटते की राईड इम्प्रेशनमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी फील केल्या आणि फीलमध्ये तर गाडी खूप चांगली आहे. कम्फर्ट, सिटिंग कम्फर्ट खूप प्रॉपर आहे. सिटिंगची तुम्ही हाईटसुद्धा बघू शकतात, प्रॉपर सिटिंग भेटणार आहे. 695 mm हाईट आहे, त्यामुळे पिलियन आणि रायडर दोघांना खूप चांगले. मिरर्स वगैरे प्रॉपर पोझिशनिंगला आहे, तुमचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसुद्धा. आणि बेस्ट बाईक तुम्ही म्हणू शकता सध्याच्या प्राईस सेगमेंटचं, जर ते प्राईस सेगमेंट कन्सिडर केला तर बेस्ट बाईक तुम्ही म्हणू शकता तिला. सर्व झाली माहिती तुमची TVS रॉनिनची. तुम्ही म्हणू शकता TVS रॉनिन एक पर्टिक्युलर तुम्हाला जर 1,50,000 आणि 1,70,000चं जे प्राईस सेगमेंटसुद्धा ठेवलं आहे TVSने, एक चांगलं प्राईस सेगमेंट आहे. त्याच्यात तुम्हाला जर क्रुझर काइंड ऑफ बाईक भेटत असेल, सिटी राईडसुद्धा देईल, जी की तुम्हाला ऑफरोडिंगसुद्धा प्रेफर करेल, तर येस तुम्ही जाऊ शकता यासोबत तुम्हाला ॲसेसरीज खूप साऱ्या भेटणार आहेत. आणि ॲसेसरीजसाठी तुम्ही येऊ शकतात, भेट देऊ शकतात. सिद्धेश्वर TVS हे धुळ्यातलं एक ऑथोराइज डीलर आहे TVSच्या बाईक्सचं, तिथे तुम्ही येऊ शकता. तुम्हाला TVSच्या बाईक्स म्हणा, मोपेड्स म्हणा, सगळ्या गाड्यांबद्दल इथं माहिती भेटेल, त्यांची टेस्ट राईडसुद्धा भेटेल, डिटेल इन्फॉर्मेशन भेटेल. आणि कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली तुम्हाला देऊनच देऊ, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला माहिती भेटेल. तर नक्की एकदा जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल कुठल्याही TVSच्या बाईकची तर नक्की भेट द्या सिद्धेश्वर TVSला. आणि मित्रांनो, आत्तापर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडला असेल, आत्तापर्यंत पाहिला असेल, नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करून द्या, जेणेकरून आम्हाला तुमचा सपोर्ट भेटेल आणि आम्ही अजून असंच चांगला कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. तर आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या परिवाराची. धन्यवाद. जय महाराष्ट्र.